सभापती महोदय, या प्रश्नाला धरून एक मुद्दा याच्यात मांडतो मी। या मुंबई महापालिकेचे जे वैद्यकीय महाविद्यालय आहे या सगळ्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असताना ICCU सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणारे डॉक्टर चालवतात। आता त्यांना पगार जर बघितला तर 60,000 आणि 20,000 आणि 18,000 असा पगार आहे। मी त्याच्यात जात नाही। माझा मुद्दा असा आहे की जर कॉन्ट्रॅक्ट बेसिसचे लोक जर ICCU चालवत असतील, कोणती तरी संस्था चालवती एक। दुसरा मुद्दा माझा असा आहे की फक्त डॉक्टरांपुरता हा विषय नाही, प्राध्यापकांचाही मुद्दा आहे। आणि म्हणून या रिक्त पदामुळे जी अध्यापनाची गुणवत्ता आहे, शेवटी कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि परमनंट बेसिस याच्यात जे अध्यापनाची गुणवत्ता आहे याचं मूल्यांकन शासन करत आहे का, हा एक माझा मुद्दा आहे, किंवा महापालिका करते का। आणि दुसरा माझा मुद्दा असा आहे की मग हे सगळं होत असताना जे शेवटी कॉर्पोरेशनचं असेल नाही तर खाजगी असेल, शेवटी वैद्यकीय महाविद्यालय आहे आणि MCIची परवानगी असताना MCI याच्यावर 3 महिन्याला या सगळ्या गोष्टी करत असताना या सगळ्याच्या मान्यता टिकवणं हे शक्य आहे का, हा माझा या आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना प्रश्न आहे।